लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन येवो नवी उमेद नवी आशा. सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. लक्ष्मी मातेची तुमच्यावर सदैव कृपा राहो हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, त्याचबरोबर यमदीपदान कसे करावे, त्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, दिव्यांचा हा सण दिवाळी हा हिंदू धर्मातील सणांपैकी सर्वात महत्त्वाचा असा सण आहे. अगदी प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा दिव्यांचा उत्सव 5 दिवस आपण साजरा करत असतो. या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि धनाचे स्वामी कुबेर या देवतांची पूजा केली जाते. तसेच हा दिवस वस्तू खरेदी करण्यासाठी अतिशय खूप महत्त्वाचा सर्वोत्तम मानला जातो. असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने आपल्या चल अचल मालमत्तेमध्ये 13 पटीने वाढ होत असते. त्यामुळे या दिवशी सोने आणि चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी केली जाते. आता थोडक्यात आपण जाणून घेऊयात की धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे. तसं तर ही पूजा प्रदोष काळात केली जाते, परंतु जर काही विशेष शुभ काळामध्ये जर आपण ही पूजा केली तर त्या पूजेचा विशेष लाभ होतो. त्यासाठी आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. यावर्षी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सायंकाळी 5:45 ते रात्री 7:43 शुभ मुहूर्त आहे. म्हणजेच आपल्याला पूजेसाठी सुमारे 1 तास 56 मिनिट असा वेळ मिळेल. तर मंडळी, या दिवशी जर आपण गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी आणि धनाचे स्वामी कुबेर यांची जर आपण या दिवशी पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर स्वरूपात वास करते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये आपल्याला धनधान्याची कमी भासत नाही. चला तर आता आपण धनत्रयोदशीची अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पूजा करायची त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. तर बघा, सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण दिव्याला आधी अक्षदाचं आसन द्यायचं आहे. तर अक्षदा नसेल वापरायच्या तुम्हाला तर तुम्ही इथे दिव्याला फुलाचं सुद्धा तुम्ही इथे आसन देऊ शकता. त्यानंतर दीप प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्यामध्ये तुम्ही दिव्याला हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करायचं आहे. शक्यतो या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाच्या फुलांचाच वापर करणार आहोत, पण जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुले नाही मिळाली तर तुम्ही इतर कुठलीही फुले वापरू शकता. परंतु असा जरूर प्रयत्न करा की या पूजेमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची फुले भगवान धन्वंतरी यांना अर्पण करायचे आहेत. तर बघा, सर्वात पहिले मी दिवा प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर सर्वात पहिले मान असतो गणपती बाप्पांचा. तर त्यासाठी गणपती बाप्पांना मी सर्वात आधी अभिषेक करून घेतला. तर अभिषेक करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून गणपती बाप्पांना अक्षदाचं आसन देऊन गणपती बाप्पांची सुद्धा षोडोपचारे पूजा करायची आहे. म्हणजेच आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही या पूजेमध्ये जरूर शंख ठेवा. त्यानंतर आपण श्री बालकृष्णाची सुद्धा इथे पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये कलश स्थापन करायचा असतो. पहा, कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपण मंगल कलशाची जरूर स्थापना करतो. त्यामुळे मी इथे तांब्याचा एक तांब्या भरून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल
तर तुम्ही इथे पितळेचा सुद्धा तांब्या वापरू शकता, परंतु या पूजेमध्ये कलश स्थापनेसाठी स्टीलच्या तांब्याचा अजिबात वापर करू नका. तुम्हाला याचं कारण सांगते. बघा, स्टील हा धातू पूर्णतः शुद्ध धातू नाही, त्यामध्ये राहूचा प्रभाव असतो. त्यामुळे अशा पूजामध्ये स्टीलच्या तांब्याचा वापर करू नका, शक्यतो करू नका. परंतु जर तुमच्याकडे तांब्याचाही तांब्या नाही आहे, पितळेचा पण तांब्या नाही आहे, तर अशा वेळी स्टीलचा तांब्या हा तुम्हाला वापरावाच लागेल. परंतु प्रयत्न जरूर करा की इथे तुम्ही पितळेचा किंवा तांब्याचाच तांब्या वापराल. तर बघा, त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि कुबेर देवता आणि गणपती बाप्पांचा एकत्रित असलेल्या फोटोची सुद्धा आपल्याला इथे पूजा करायची आहे. तर आता यांच्या पूजेसाठी मात्र आपल्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांचाच इथे वापर करायचा आहे. तर मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची फुले नसेल तर तुम्ही इथे कुठल्याही फुलांचा इथे वापर करू शकता. परंतु प्रयत्न असा जरूर करा की पांढऱ्या रंगाची फुले पूजेमध्ये वापरावीत. तर बघा, त्यानंतर आपल्याला पूजा करून झाल्यानंतर इथे आपल्याला 5 मातीचे कलश वापरायचे आहेत. तर बघा, धन्वंतरी देव हे कलश घेऊनच समुद्रमंथनातून प्रकट झाले होते, तेव्हापासून ही पूजा केली जाते. तर बघा, असे आपल्याला मातीचे आता सध्या बाजारात असे सजवलेले मातीचे सुद्धा कलश भेटतात, तर तुम्ही ते आणा किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही ते वापरा. तर बघा, त्यामध्ये आपल्याला जे आपल्या घरामध्ये धनधान्य आहे तर ते तुम्ही इथे भरू शकता. तर त्यामध्ये मी एका कलशामध्ये धने घेतलेले आहेत, एकामध्ये डाळ घेतली, एकामध्ये अक्षदा घेतल्यात म्हणजेच तांदूळ, आणि एकामध्ये लाह्या बताशे घेतलेले आहेत आणि एकामध्ये मी हरभरे घेतलेले आहेत. तर बघा, आपल्याला इथे 7 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे तरी धान्य आपल्याला या दिवशी पूजायचे असतात. आता या मातीच्या कलशामध्ये धान्य भरून मी त्यांना सुद्धा आसन दिलेलं आहे. तर आसन त्यांना अक्षदाचं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मांडणी करून झाल्यानंतर त्या मातीच्या कलशामध्ये भरलेल्या धान्यांना आपण हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे या दिवशी आपण अजून लक्ष्मीची सुद्धा आणखी पूजा करतो. तर माझ्याकडे चौरंगावर पूर्णपणे पूजा मांडली गेलेली आहे. तर आता आपल्याला लक्ष्मी म्हणजेच आपल्याजवळचे जे सोनं, नाणं, पैसा जे आहे ते आपल्याला इथे पूजामध्ये आपल्याला ते मांडायचं असतं. तर बघा, इथे आपल्याला या पूजेमध्ये धन्वंतरी देवाला धने आणि गूळ हाच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि शक्य झाल्यास तुम्ही इथे पांढऱ्या रंगाची मिठाई देवाला अर्पण करा. तर बघा मंडळी, अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी आपल्या घरातील सोनं, पैसे याची सुद्धा आपण पूजा करतो. आता आपल्याला धनत्रयोदशीच्या या पूजेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला सहस्रनामाचं पठण करणं झालं नाही तर तुम्ही ते यूट्यूबला लावून ऐकूसुद्धा शकता. आणि पूजा करताना आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला भगवान धन्वंतरीची पूजा करायची आहे आणि कुबेर देवताची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील सोनं आणि पैसे आपल्याला याचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. आता आपल्याला यानंतर लगेचच याच शुभमुहूर्तामध्ये आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तर आपल्याला हे कणकेचे 13 दिवे का बरं लावायचे? तर बघा, आपल्याला यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. भले तुम्ही जर या वेळेला तुम्हाला 13 दिवे जर प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एक तरी दिवा यमदीपदान करू शकता. तर बघा, आपल्याला हा दिवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकता किंवा तुम्ही इथे त्या दिव्यासाठी तिळाचं तेल वापरू शकता. या दिवशी यमदीपदान केल्याने धर्मराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही. तर पहा कशा प्रकारे आपल्याला यमदीपदान करायचं आहे.
शक्यतो आपल्याला गव्हाच्या पिठाचे 13 दिवे बनवून घ्यायचे आहेत. तर हे गव्हाचं पीठ आपल्याला मिक्स करून घेताना आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही, तर या पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. तर आपल्याला असे छोट्या छोट्या प्रकारे 13 दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. कणकेचे दिवे बनवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा इथे वापर करायचा आहे. तर हे सर्व दिवे तुम्हाला एकाच दिशेने ठेवायचे आहेत, म्हणजे त्या दिव्यांच्या वाती एका दिशेने ठेवायच्या आहेत आणि त्या दिव्यांच्या वाती तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायच्या आहेत. तर बघा, हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर या 13 दिव्यांनी आपल्याला भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज आणि आपल्याला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची आपल्याला ह्या 13 दिव्यांनी पूजा करायची आहे. म्हणजेच या 13 दिव्यांनी देवाला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे म्हणजेच यमाची दिशा असणाऱ्या दिशेला समोर तोंड करून हे दिवे घराच्या बाहेर लावायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यमाला प्रार्थना करायची आहे. त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे. तर अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि आपल्याला या 13 दिव्यांची पूजासुद्धा करायची असते. म्हणजे हे तुम्ही यमदीपदान करायच्या आधीच तुम्ही दिव्याची पूजा करून घ्यायची. तर दिव्याला हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून, फूल वाहायचे आहे आणि मग तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.